स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पंचायत समिती मिरज समोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देत शिंदेवाडी येथील श्री पोपट प्रल्हाद माने यांनी निवेदन दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमितता व दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्चाबाबत कारवाई न झाल्यास 2 मार्च 2026 रोजी कार्यालयासमोर डिझेल ओतून आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता। माने यांनी शिंदेवाडी व एरंडोली ग्रामपंचायती संदर्भात स्वतंत्र तक्रारी अर्ज सादर केले होते। शिंदेवाडी ग्रामपंचायतीतील कामकाजात सदस्य व उपसरपंचांना विश्वासात न घेता खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच गायरान व वनीकरण जागेबाबत नियमबाह्य निर्णय घेतल्याची तक्रारही करण्यात आली। मात्र या तक्रारींसोबत आवश्यक पुरावे सादर न केल्याने संबंधित अर्ज निकाली काढण्यात आल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान एरंडोली ग्रामपंचायतीकडून सन 2021-22 ते 2024-25 या कालावधीत दिव्यांगांसाठी राखीव 5%, 10% व 15% निधी खर्चाबाबत तफावत आढळल्याची तक्रार माने यांनी केली आहे। माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त माहिती व शासनास सादर केलेल्या अहवालात विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना 7 दिवसांचा खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गटविकास अधिकारी नांदेव मडके यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले की तक्रार क्रमांक 1 बाबत आवश्यक पुरावे अद्याप सादर झालेले नाहीत, तर तक्रार क्रमांक 2 बाबत अहवाल मागवण्यात आला असून प्रशासकीय कार्यवाही प्रगतीपथावर आहे। केवळ प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागत असल्याच्या कारणावरून आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलणे बेकायदेशीर असून अशा आंदोलनामुळे होणाऱ्या कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहील असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे। 2-3 आज मी पंचायत समितीसमोर आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा दिला होता। कारण एरंडोली ग्रामपंचायतीमध्ये गेले 4 वर्ष झाले दिव्यांगांचा 1ही रुपया निधी न खर्च करता त्या ग्रामसेवकांना खर्च केला असं मला तिने लेखी देऊन मी स्वतः वैयक्तिक दप्तर तपासून परत मला गायकवाड ग्रामसेवकांनी मला माहिती दिली तिथली पूर्णपणे की दिव्यांगाचा निधी न खर्च केल्याबद्दल। पण BDOंना मी जवळजवळ 1.5 महिना झालं मी पत्र देऊन की दिव्यांगाचा 5% निधी खर्च करायला काय अडचण आहे तुम्हाला, पण तिने आज कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी आज पंचायत समितीसमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। पण मला तिने 15 दिवसात कारवाई करतो म्हणून असं BDOने मला पत्र दिले, त्याच्यामुळे मी आजचं माझं आंदोलन मी स्थगित करत आहे।